आम्ही आता या वेळेला या ठिकाणी आलेले आणि पोलीस स्टेशनमध्ये आम्ही फॉर्म सबमिट केलेला आहे आणि मॅडम आणि सरच्या नेतृत्वाखाली आम्ही हे फॉर्म दिलेला आहे आणि आम्हाला पूर्ण विश्वास आहे की याच्यापुढे आम्हाला असं काय सत्ता होणार नाही आणि संविधानाने जे आम्हाला अधिकार दिला आहे त्या अधिकारच्या हाताखालीच जी आमची सभा चालत आहे आणि त्या सभामध्ये पूर्ण रीतीने आम्हाला सुरक्षा प्राप्त होईल ही आमचा विश्वास आहे. विशेष करून मनीष साहेब आणि मॅडमनी आमचं गीता मॅडमनी व्यक्तिगत इकडे येऊन आम्हाला समय दिला. आम्ही त्यांचे देखील आभार मानतो आणि आमचा विश्वास आहे की ते पुढे देखील आमच्याबरोबर आहे आणि आम्ही वंचितसाठी पण धन्यवाद देतो. त्यांचे कार्यकर्ता नेहमी आमच्याबरोबर असतात म्हणून आम्ही त्यांचे आभार मानतो. ताई बोला, इधर इधर मैं बोल आज यहाँ पे वसई में जो डीसीपी मैडम है चौगुले मैडम, उनको हमने ये पत्र दिया है और वसई शहर में किसी भी प्रकार का किसी को भी कोई भी प्रार्थना करे, किसी भी धर्म का हो, किसी भी जाति का हो, किसी को कोई भी प्रकार का तकलीफ ना हो, क्योंकि डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर जी ने आर्टिकल 25 में सभी धर्म जाति को प्रार्थना, आराधना, उपासना, दुआ करने का अधिकार दिया है. तो ये भारत देश धर्मनिरपेक्ष देश है. ये किसी एक जात या धर्म के नाम पर देश नहीं है. ये धर्मनिरपेक्ष देश है. इसके लिए सभी को यहाँ पर प्रार्थना, आराधना करने का अधिकार मिलता है. तो ये अधिकार कोई ना छीने. अगर अधिकार छीनने का कोशिश किया तो वंचित बहुजन आघाड़ी उनके स्टाइल में आपको कानूनी तरीके से सबक सिखाने का काम करेगी और वसई में कहीं पर भी तकलीफ होगा तो वंचित बहुजन आघाड़ी का पूरा टीम यहाँ पे पूरा क्रिश्चियन समाज के साथ में खड़ा है. कभी भी वो हमें आवाज़ दे, हम पूरा ताकत से आपके साथ में खड़े हैं. ये गवाही मैं आपको देता हूँ. मेरा नाम मनीष देशमुख, मैं वंचित बहुजन आघाड़ी का भिवंडी शहर अध्यक्ष हूँ और महाराष्ट्र प्रदेश का क्रिस्ती समाज विकास मंच युवा प्रेसिडेंट भी हूँ. तो कहीं पर भी आपको ज़रूरत पड़ती है, अनलीगल तरीके से किसी को भी तकलीफ होता है तो आप याद कीजिए, आपके लिए हम जरूर आएंगे. आज आम्ही डीसीपी कार्यालयामध्ये मॅडमला भेटायला आलो होतो, पण मॅडम घाईत होत्या म्हणून निघून गेला. तरी आम्हाला आम्ही आमच्या पद्धतीने पत्र सबमिट केलेलं आहे. या ठिकाणी ज्यावेळेस ख्रिस्ती धर्माला मानणारे आणि पूजा अर्चना करणारे यांच्यावरती अद्याप वसई विरारमध्ये 3 वेळेस हल्ले झालेले आहेत. त्यांना मारहाण केलेली झाली आहे. त्याच्यावरती FIR पण झालेली आहे. पण ती FIR फार साफ खोटी आहे असं आम्ही मानतो. कारण कोणीही पूजा अर्चना करणं, कुठल्या धर्माची करायचं हा माझा स्वतःचा व्यक्तिगत स्वातंत्र्य आहे. हा अधिकार मला संविधानाने दिलेला आहे. तर प्रत्येकाला तो अधिकार आहे कोणत्या धर्माला मानायचं, कोणत्या धर्माची पूजा करायची. तर ज्याप्रमाणे या ठिकाणी वेगवेगळ्या ती धर्माची लोक आहेत, ती वेगवेगळ्या धर्माची लोक असून सुद्धा ख्रिस्ती धर्माला मानतात आणि त्या ठिकाणी पूजा अर्चना करत असतील एकत्र येऊन. तर या ठिकाणी यांना संरक्षण मिळावं म्हणून आता आम्ही साहेबांची भेट घेतली. त्यांना भेटून आमच्या ज्या काही दुःख आहे ते त्यांना सांगितलेलं आहे आणि त्यांनी गवाही दिलेली आहे की यापुढे अशी कुठलीच घटना घडणार नाही असं त्यांना सगळ्या ठिकाणी इन्फॉर्मेशन गेलेली आहे. सगळ्या प्रभारी आणि ते वरिष्ठ निरीक्षक आहेत त्यांना सांगितलेलं आहे. तरी आम्ही आशा करतो की यापुढे प्रार्थना स्थळांवरती जे ख्रिस्ती धर्माची पूजा अर्चना करतात त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे हल्ले किंवा या RSS आणि BJP जे बजरंग दलचे जे कोणी XYZ लोक आहेत ते हल्ले करणार नाही किंवा त्यांच्यापासून काही दुखापत होणार नाही आमच्या लोकांना असं आम्ही मानतो. आणि जय भीम. नमस्कार, मैं हरिशंकर जायसवाल. मैं सबसे पहले धन्यवाद दूंगा ताई को, वंचित बहुजन आघाड़ी के जो पदाधिकारी है, और धन्यवाद दूंगा हमारे मनीष दादा को जो हमारे क्रिस्ती समाज, मसीह समाज के लिए दुख और सुख में वो हमेशा खड़े रहते हैं. और आगे भी हम विश्वास करते हैं और आशा करते हैं वो हमारे लिए खड़े रहेंगे. और जिस तरह का कार्य उन्होंने आज किया है उस तरह से हमको ऐसा लगता है कि हम सभी लोगों को एकत्रित होना है. और अगर हम एकत्रित होंगे तो जो लोग ऐसा सोचते हैं कि हम बाबा साहेब अम्बेडकर के संविधान को बदली करेंगे, उनके गाल पे तमाचा पड़ेगा. तो बाबा साहेब अम्बेडकर जी ने हमें ये ताकत दिया है, हमें ये अधिकार दिया है कि हम अपने स्वयं इच्छा से हम कोई भी धर्म को आर्टिकल 25 के हिसाब से हम कोई भी धर्म को मान सकते हैं, कोई भी धर्म को हम फॉलो कर सकते हैं. तो आज जो कार्य ताई और मनीष दादा के द्वारा किया गया है, मैं उनकी सराहना करता हूं और मैं आप दोनों को फिर से एक बार धन्यवाद करता हूं.
जय हिंद जय महाराष्ट्र.